हॉस्पिटलमध्ये मॉर्च्युरी असतात, तिथे जे काम करतात त्यांना कसं वाटत असेल? खूप विचित्र असतं अरे ते. खूप म्हणजे मेलेल्या सगळ्या अशा अनोळखी बॉडीज. आणि कधी कधी असं फील होतं, बॉडी हल्ली आहे का, हात हल्लाय का, काहीतरी मुवमेंट झाली का. चेंबूरमध्येच आहे, स्लम एरिया आहे, त्यावेळेस कॉमन वॉशरूम्स. माझं सडन असं एक बाजूला रक्ष गेलं, तर तिथे एक बाई बसली आहे लिटरली, आणि शी स्माइलिंग क्रीपी. मी लिटरली अजूनपर्यंत तो फेस विसरले नाही, आणि ती बाई माझ्या एरियात कधीच मला दिसली नाही. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, माझं नाव रिकी आहे आणि आजचा जो आपण पॉडकास्ट केला आहे तो आपण एंजल बरोबर केला आहे. एंजल हे गेल्या कित्येक वर्षापासून हॉस्पिटलमध्ये काम करते आणि आपण जसं ऐकलं की हॉस्पिटलमध्ये लोकांना बरेच विचित्र प्रकारचे अनुभव येत असतात, कारण बऱ्याच लोकांचा तिकडे जीव गेलेला असतो. आता हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे फक्त त्यांनाच माहिती. आणि असेच काही अनुभव घेऊन एंजल आपल्यासोबत आली आहे, जिने खूपच जास्त भयानक आणि खूप जास्त इमोशनल गोष्टी सांगितल्या की कसं असतं तिथे काम करणं, कशा गोष्टींशी तुम्हाला डील करावं लागतं, कसे हे आत्मा आपल्याला त्रास देतात, आणि खूप गोष्टी सांगितल्या. तुम्ही नक्की एन्जॉय कराल. हा पॉडकास्ट बाकी सगळ्या पॉडकास्टपेक्षा खूप जास्त वेगळा आहे. तुम्हाला नक्की आवडेल. शेवटपर्यंत बघा. आणि हा मित्रांनो, एपिसोड स्टार्ट होण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही बघता, कमेंट करता, खूप प्रेम देता, पण सबस्क्राईब करायला विसरता. त्यामुळे सबस्क्राईब करा, ते बेल ऐकन दाबा. आणि यूट्यूबचं एक नवीन फीचर आलं आहे, हाईप म्हणून. तुम्हाला कोपऱ्यात एक हाईप म्हणून दिसत असेल, हाईप बटन, त्यावर क्लिक करा. त्यामुळे काय होणार की आपला व्हिडिओ अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आणि आम्हाला मोटिवेशन मिळणार तुमच्यासाठी अशाच अजून खतरनाक व्हिडिओज बनवायचा. त्यामुळे हाईप बटन दाबायला आणि हाईप करायला विसरू नका. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यावर एंजल आलेली आहे आणि आज आपण बऱ्याच अशा गोष्टी बोलणार आहोत. हॉस्पिटलचे झाले, ते लहानपणाच्या गोष्टी झाल्या, खूप काही गोष्टी आहेत. आणि सर्वात आधी, तू कशी आहेस? मी मस्त आहे, तू कसं आहेस? मी पण एकदम छान आहे. आणि तू लोकांना तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? हाय, माझं नाव एंजल आहे. मी चेंबूरची राहणारी आहे. मी ॲज अ स्टाफ नर्स काम करतेच. आणि मला पंकज चॅनल हे मी जवळ 8 ते 9 महिन्यांपासून बघते, आणि इट वॉज सुपर हिट चॅनल. थँक्यू सो मच, तू आलीस. आणि आपण अशाच गोष्टी करणार आहोत आणि तुझ्यासारखे जे श्रोता आहेत ते ऐकणार आहेत आता. तर सर्वात आधी मी ते बघते की तू तुझ्या लहानपणीची गोष्ट सांगितली, चाइल्डहूडची, आणि तेही एका वॉशरूममधली आहे. तर ती काय आहे? ॲक्च्युली आमच्या इथे असं स्लम एरिया आहे, ओके. तर त्यावेळेस कॉमन वॉशरूम्स मोस्टली राहायचे. गंमत अशी झालेली की ते लहान मुलांमध्ये असतं ना, एकाला वॉशरूम आले की 2-3 जणी सोबत जायचं. हां, आम्ही दुपारचाच टाईम होता. मला वाटतं 3:30-4:30च्या टायमाचा टाईम होता तो. माझी एक फ्रेंड आहे, तिच्यासोबत मी गेले. तर ती असेल, मला वाटतं मी एक 7वी-8वीमध्ये असणार. ती वॉशरूमला बसली, आणि जस्ट नेक्स्ट वॉशरूम असे कॉमन 10-12 असतात ना, तर ती तिथे बसली. आणि नेक्स्ट वॉशरूममध्ये माझं पहिले तर लक्ष नव्हतं, ॲक्च्युली तिथे कोणीच नव्हतं मुळात. त्याच्यानंतर सडन ती बोलता आहे ना, माझं एक असं तिच्याशी बोलताना माझं सडन असं एक बाजूला लक्ष गेलं. तर तिथे एक हाफ डोर, एक बाई बसली आहे, हाफ डोर आहे, तिचे एवढे मोठे डोळे लिटरली, आणि शी स्माइलिंग क्रीपी. मी तिच्याकडे बघितलं, आय इग्नॉर्ड. मग मी माझ्या मैत्रिणीकडे बघितलं, म्हणलं झालं का तुझं, आभार ना. परत मी लक्ष दिलं, परत ती सेम कॉन्स्टंट हाफ फेस, लिटरली एवढे मोठे डोळे, आणि एक ही स्माईल आपली एक इथपर्यंत असते ना, ती एक्सटेंडेबल, एक क्रिपी स्माईल. मी लिटरली अजूनपर्यंत तो फेस विसरले नाही, आणि ती बाई माझ्या एरियात कधीच मला दिसली नाही. दॅट वॉज सो क्रिपी एक्सपिरियन्स. माझ्या मैत्रिणीला म्हटलं, तुझं होत असेल तर बोल, नाही तर मी जाते. मग ती आणि आम्ही निघालो. स्टिल ती बाई मला दिसते, तिला दिसत नाही. मी तिला सांगते, अगं बाजूलाच्या याच्यामध्ये तुला कोणी बाई दिसते का?
म्हणते नाही कोणीच नाहीये, पण ती मला कॉन्स्टंटली दिसते, लिटरली ती कॉन्स्टंटली असं पण नाही की तुझा भास आहे. नाही. भास असता तर अरे दिवसा ढवळ्याची टाईम आहे, म्हणजे तो एक भास नाही होता, तो एक्सपिरियन्स होता, तो खूप क्रिपी एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर मी घरी आले, माझे फ्रेंड्स आहेत त्यांना सांगितलं, तर तेव्हा कळालं की त्या कॉमन वॉशरूम्समध्ये असं भरपूर क्रिपी इन्सिडेंट्स झालेले आहेत. काही जणांना झपाटलं पण होतं, जे रिसेंटली म्हणतात वयात येणाऱ्या मुली किंवा हळदीच्या अंगातले वगैरे असतात ना, काही जस्ट रिसेंट लग्न वगैरे झालेलं, तर ह्या काही बायका होत्या तिकडच्या, त्यांना झपटलेलं. आणि त्यातली एक लेडी जिचं नुकतंच लग्न झालेलं, बाळंतीण झालेली ॲक्च्युली, ते आता कॉमन वॉशरूम म्हटलं तर ऑब्व्हियसली ऑप्शन नाही आहे, तर तिला बिचारीला झपटलं आणि शी पास्ड अवे एक टायमानंतर. अँड शी वॉज बिहेविंग टू वियर्ड. अशी चप्पल तोंडात घ्यायची आणि अशी चालत वॉशरूमपर्यंत जायची, म्हणजे भयंकर. म्हणजे तू काय एक्सपिरियन्स करशील तिकडं. तो तेव्हापासून मग आम्ही ॲक्च्युली आमच्या मागं नाला आहे, तर तेव्हापासून काही टायमानंतर मग पप्पांनी पण, म्हणजे आमचं असं 1+1 आहे, तर घरातच मग कॉमन म्हणजे टॉयलेट वगैरे, मग तिथे कधी संबंध आलाच नाही त्या गोष्टीचा. त्या इन्सिडेंट नंतर तो म्हणजे एवढा इफेक्ट झाला ॲक्च्युली त्या. हां, तो एक इन्सिडेंट होता. सेम एरियामधला अजून एक तुला मी सांगते. माझी बहीण आहे आता, तिकडे कशा बायका जेवण खावण वगैरे झालं की बसतात असं एकत्र, आणि मग हिची गोष्ट तिची गोष्ट असं करता करता माझी बहिणीला आम्ही सांगितलेलं तू आपली घरी ये. वाजले 11:30-12. वडाचं मोठं झाड आहे आमच्या इकडे, तिथं हपशी पण आहे. ती बसते आपली, बोलते बहिणीसोबत, बोलते अगं ताई माझं भान तरी ठेव. मग दुसऱ्या दिवशी मला म्हणते की, म्हणजे माझ्या मम्मीला म्हणते काकू असं असं झालं. काय झालं? म्हणते काय नाही, आम्ही बसलेलं बोलत गप्पा वगैरे करत होतो, वडाच्या झाडावरून कोणीतरी जोरात उडी मारली. कोणी उडी मारली? कोणी होतं? नाही, उडी मारून कोणीतरी एक इथे किंवा तिथे जाणार ना, तर तिथं स्तब्ध होतं. तर माझी बहीण ना, तिने आधी इकडे बघितलं तिकडे बघितलं, कोणीच नाही. मग जोरात तिने विचारलं, ती आहे थोडी डॅशिंग, कोण आहे? नो रिस्पॉन्स. कोण आहे? नो रिस्पॉन्स. परत तसाच उडीचा आवाज आला. जेच ती पळत सुटली ना घरी, त्याच्यानंतर ती काय तिकडे गेलीच नाही. मग म्हणते की नाही, तो झाड जो आहे ना, वडाचं झाड, जसं तुला माहिती आहे, वडाचं झाड म्हण, चिंचेचं झाड म्हण, पिंपळाचं झाड म्हण, हे असे काही ट्रीज असतात, त्याच्यामध्ये हे नेगेटिव्ह एनर्जीज असतात तिकडे. सेम इन्सिडेंट दुसरी बहीण आहे, ती आता म्हणजे असं फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत बोलत होती, एकटीच होती मुलगी, आणि ती आली, ती आपली झोपली घरी, जेवण वगैरे झालेलं. मग असंच ती प्रेयरला गेलेली शेजारच्या 1-2 गल्ली सोडून, तिथे शेजारच्या घरी गेली, प्रेयर वगैरे झाली. मग म्हणते जेवण झालं, म्हणते आता आम्ही मटणाचं कालवण केलं, अक्का घेऊन जा तू. तर ती म्हटली ठीक आहे जाऊ दे, सकाळी मी नाश्त्याला चपातीसोबत खाईन म्हणून ती आपली. आणि नवरात्रीचा टाईम होता, म्हणजे लेट संपत आलेलं, हलका पाऊस वगैरे पडतोय, तर ती म्हटली की ठीक आहे. तिच्या हातात बायबल होतं आणि तो डब्बा होता. सेम वडाच्या झाडाखालून ती येत असताना तिला लिटरली म्हणजे हवेत, तिचा पाय जमिनीला लागलाच नाही, ती हवेत उडत उडत तिच्या घरापर्यंत येऊन पडली. ती जेव्हापासून पडली आहे ना, तिचा तो पाय काही म्हणजे काम करतो, पण उठणं बसणं तिच्याशी होत नाही. आणि तो तिच्यासोबत असा इन्सिडेंट झालेला की त्यावेळेस लिटरली तो मटणाचा डब्बा आहे तो पडला, म्हणजे तो ओपन झाला आणि ते सगळं सांडलं. आणि मग तिच्या मुलीला तिने डोर नॉक केला की मी आले बघ, आणि पूर्ण बिचारी भिजली, इथं लागलं, इथं खरचटलं होतं. काय झालं मम्मी, काय झालं? काय नाही गं, काय माहिती मी तिथून कशी उडत आले. तिला तिचंच भान नाही. ते एक म्हणतात ना, एक गुड एनर्जी किंवा बायबल हातात असल्या कारणाने, किंवा ती जस्ट प्रेयर करून आली असेल त्या कारणाने तिला त्याचा इम्पॅक्ट एवढा झाला नाही. पण डेफिनेटली तिला त्या गोष्टीचा मार लागणं किंवा झालं होतं तसं तिच्यासोबत. तर तो खूप क्रिपी इन्सिडेंट होता. त्या आम्ही असे लहानपणी हे सगळ्या गोष्टी आहेत ना, माझ्या लिटरली 7वी 8वी 9वी ह्या टायमाच्याच आहेत. तर चांगल्या आठवतात की, आणि ती अजूनही माझी बहीण, तिला नाही चालता येत, ती आहे माझ्यापेक्षा जरा वयस्कर आहे, तिची मुलगी पण माझ्यापेक्षा थोडी मोठी आहे, पण नात्याने बहीण लागते.
तर तिच्यासोबतच आहे चालता येत नाही चालते, पण कसं उठतं बसणं तिचं थोडंसं त्या कठीण आहे. दिवशीपासून? त्या दिवसापासून, प्रॉपर त्या दिवसापासून. बापरे. आणि तुमची चाळ कुठे? चेंबूरला? चेंबूरमध्येच आहे. सो आहे हे चाइल्डहुडच्या अशा क्रिपी इन्सिडेंट्स. सॉरी मंडळी, तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय, पण माहिती नाही कसं. मित्रा, खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे, आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, ChatGPT हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल, कोणीही हा कोर्स करून त्यांचं कॉन्टेंट आणि त्यांचं बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, भंकस लर्नवर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि हा, आपल्या भंकसच्या व्ह्युअर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील. आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा, नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. आणि जसं तू सांगितलंस की तू एक नर्स आहेस आणि आज तुमचं हॉस्पिटलमध्ये तर खूप म्हणजे ऑलमोस्ट तुझं अर्धा आयुष्य हॉस्पिटलमध्ये गेलं असेल. तर आणि असंही आपण ऐकतो, हे मोस्टली जे हॉरर स्टोरीज असतात की लोकांना असे जे अनुभव येतात तर ते हॉस्पिटलमध्ये असतात बऱ्यापैकी. तर तुला असा कधी अनुभव आला ड्युटी करते वेळी? मला अनुभव म्हणजे आता ड्युटी करताना मला एक क्रिपी इन्सिडेंट बोलू शकतोस, किंवा लिटरली तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी उल्वेला राहत होते आणि तिथून माझं ते हॉस्पिटल अगदी जवळ होतं, म्हणजे एक 15-20 मिनिट्सच्या अंतरावरती होतं. मी तिथे ॲज अ नाईट शिफ्ट, कारण की माझे हस्बंड पण त्यावेळेस नाईट शिफ्टला होते आणि मी एक्स्ट्रा आवर्स ड्युटी करायचे. तर मी साधारणतः 5 वाजता जायचे, नेक्स्ट डेला मॉर्निंगला यायची. आल्यानंतर म्हणजे त्या दिवशी नाईटला असं झालं ना, नुकतंच माझे एवढा हातात चुडा, हिरव्या बांगड्याचा चुडा असं तो पण उतरला नव्हता माझा वगैरे. आणि इंटरनॅशनल फ्लोअर होता, एक तिकडे हॉस्पिटल आहे तिथे इंटरनॅशनल फ्लोअर आहे, तर ते सगळे मोस्टली बाहेरचे पेशंट्स येतात. आणि तिकडे असं झालेलं ना, म्हणजे माझे कामं वगैरे सगळे आवरले, इंजेक्शन्स वगैरे दिलेलं. त्याच्यानंतर मी आपली सगळं झाल्यानंतर थोडंसं ते स्पेशल चाइल्ड्स रिलेटेड हॉस्पिटल आहे, तर आपण त्यांना रात्रीचं डिस्टर्ब नाही करत मोस्टली. मी त्यांना गोळ्या वगैरे दिल्या. मी आपली सोफ्यावरती थोडंसं आपलं पडले अशी, कारण की तिथे होतं, कारण की रात्रभर काहीच करू शकत नाही तुम्ही. एकदा पेशंट झोपले तर खूप एमर्जन्सी असेल तर मी असे झोपले, थोडेसे टेकून बसले अशी पायलाम वगैरे करून. थोड्या वेळात मला जरा झोप लागली. शेजारी एकदम असं एक वेंट असतो ना एसीचा चौकोनवाला, तो सेंट्रलाइज. हां, तर समोर माझं होतं आपलं नर्सिंग काउंटर होतं, त्याच्यासमोरच असा सोफा होता, त्याच्यावर मी चिल आपली बसलेले आपल्याला जस्ट मोबाईल स्क्रोल करत. त्यावेळेस हे मला वाटतं 2016-17ची गोष्ट असेल. तर ती बाई सडन तिकडनं एक रूममधून आली, ती एकदम एसीच्या मधोमध बसली. तिचे हे केस असे पुढे एकदम असे तोंडावरती, आणि म्हटलं आवाज कुठून येतो, कारण की माझं लक्ष मोबाईलमध्ये होतं आणि मी अशी बसले. त्या दिशेला तू नव्हती बघ? नाही, माझं लक्ष झालं आणि अंधार होता ना, फक्त एक जस्ट लाईट लावलेली मी, ती पण वॉकिंग लाईट असते ना ती लाईट. आणि इंटरनॅशनल फ्लोअर्स आणि हे लोक सगळ्यांना आपण त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करत पेशंटला मोस्टली. आणि जर त्यांना खूपच नीड असेल ना, दे विल गिव्ह कॉल, दे विल आस्क यू की हां प्लीज तुम्ही इन बिटवीन येऊन बघा. आणि जर असेल ना, आपल्या इंडियनसारखं नसतं ते तर ते लोक सांगतात. ती बाई येऊन बसली एकदम मधोमध, एकदम असे डोळे वगैरे हे करून, केस तिचे असे एवढे लांब असे पुढं करून. म्हटलं आवाज कुठून येतो? मग माझं लक्ष इथे. म्हटलं ही अशी का बसली? मी ॲक्च्युली घाबरले नाही, ही अशी का बसले? मी तिला आवाज देते, आवाज ऐकत नाही आहे ती माझा. मी म्हटलं हॅलो, कोण आहात तुम्ही? काय
क्या क्यों बैठे हो यहाँ पे? हिंदी बोलले, मराठी बोलले, इंग्लिश बोलले, नो रिस्पॉन्स. मग नंतर मी लाईट लावला. जसा मी लाईट स्विच ऑन केला ना, ती माझ्याकडे बघितलं, तिने स्माईल केली आणि ती रूममध्ये पळाली. हा फर्स्ट डे. सेकंड डे सेम, तीच बाई सेम ठिकाणी बसलेली, पण मी नंतर थोडंसं म्हणजे लेट, मग त्यावेळेस पण तिने तिच्याकडे लक्ष म्हटलं इधर बैठने का नाही रात के वक्त. मग ती गेली आणि ती बरोबर 3च्या सुमारेस आली. रात्री मध्यरात्री एकदम 3 वाजता आली आणि माझे पाय लांब होते आणि माझं असं जरा डोळा असा लागला होता. तिने लिटरली माझ्या पायाला जो स्पर्श म्हणजे असा एक स्पर्श असतो ना एकदम हलकासा, हा तो इतका वियर्ड स्पर्श होता ना. तर मी म्हटलं माझ्या पायाला असं, पहिले मला वाटलं की काहीतरी अंगावरती जे मी घेतलेलं आहे ते कदाचित असं सळसळत असेल, म्हणून मी इग्नोर केलं. मग मी असंच पाय हे करून आपलं परत हे केलं, कारण की AC चालू होती ना. मग नंतर परत तसं झालं, तर ते हात तिचा एकदम आत म्हणजे पायापासून ते असं थोडं टुवर्ड्स थाईपर्यंत जात होता. तर मी एकदम उठले, म्हटलं हे नॉर्मल नाही. बघते तर ती माझ्या पायथ्याशी बसली आहे. ती माझ्या पायथ्याशी बसली आणि मी घाबरले, मला शब्दच फुटेना. लिटरली मी इतकी, म्हणजे म्हणतात ना ते हळदीचं अंग, तो चुडा, लग्नानंतरचा तो एक अट्रॅक्शन असतो ना, आय फील ते कनेक्शन झालेलं. म्हणून त्या बाईला काहीच मला बोलताच आलं नाही. मग माझ्या बाजूला माझा हालचाल बघून ती मावशी जी ती उठली आणि तिने ओरडली की तुमको बोला ना रात के वक्त नाही आने का, क्यों आता है ऊपरून असं. ती परत गेली रूममध्ये. मग नेक्स्ट डेला मॉर्निंग म्हणजे माझी शिफ्ट संपणार, ती तिच्या रूममधून आली आणि ती मला स्टेअर करत करत अशी वॉक करते आणि जाते. मी तिला बोलले की मावशी, ॲक्च्युली मी तर स्पीचलेस होते. मग मावशी तिला म्हणते क्या हो गया आपको? तर ती सकाळी तिला सांगते मैं योगा करती हूँ. म्हणजे किस टाईप का योगा आहे? ॲक्च्युली ती त्यावेळेस मला वाटतं पजेस्ड असेल आणि तिला पण माहिती नसणार की ती काय करते, पण तो स्पर्श, ते वागणं आणि ते तसं बघणं बघणं ते मला नॉर्मल बिलकुल वाटत नाही. म्हणजे एक पेशंट होता तुमच्या, ती पेशंटचे रिलेटिव्ह आणि तिच्या अच्छा अच्छा ओके, जो ऍडमिट होता त्याच्या बरोबर राहणारी कोणतरी रिलेटेड, बाई हा रेग्युलरली असं करत होती रात्रीच्या वेळी. तिचा नवरा का तिचा कोणी कझिन रिलेटेड कोणीतरी असेल. आणि तो खूप वियर्ड एक्सपिरियन्स होता. अरे मी तुला एक्सप्लेन नाही करू शकत, म्हणजे ना असं गुजबम्स येतात लिटरली. असं वेगळी गोष्ट आहे, कोण पेशंट आहे तोच वेडा झालाय तर वेगळी गोष्ट आहे. हां, तो नाही ना एक्सपिरियन्स, हा रिलेटिव्ह सोबत. ती चल पेशंट जरी असतं तरी मी समजू शकले असं थोडंसं आहे, हां थोडंसं कंडिशन्स आहे, पण तेवढ्या प्रिकॉशनरी असतात गोष्टी. मामा लोक असतात, मावशी लोक असतात. पण हे समथिंग फर्स्ट डे सेकंड डे, पण ते म्हणतात ना पाळती ठेवतो ना आपण एखाद्या ह्याच्यावरती, की पाळती ठेवणं म्हणजे एखादी गोष्ट तुला आवडली, तू ती जोपर्यंत मिळवत नाही तर ते कीप ऑन त्याच्यासाठी प्रयत्न चालू राहतात. ते तसं काहीतरी होतं. मग मी माझ्या सिनियरला सांगितलं, सुपरवायझर मी काही येते 3-4 दिवस जोपर्यंत ही डिस्चार्ज जात नाही, प्लीज अरेंज समवन. मी लिटरली नाही गेले त्याच्यानंतर 2-3 दिवस ड्युटीला. तर हा तिकडचा एक क्रिपी इन्सिडेंट होता. आणि त्याच फ्लोअरला ॲक्च्युली मला क्रिसमसच्या वेळेस सुट्ट्या हव्या असतात आणि भरपूर असे स्टाफ आहेत ज्यांना दिवाळी सेलिब्रेट करायची. तर मी त्यांना सांगायची की तुमची पण मी ड्युटी करते, म्हणजे मी दिवाळीत करते, पण तुम्ही मला क्रिसमसला मला तू सुट्टी. एक्सचेंज करून दे. बरं. तर ती म्हटली ठीक आहे, माझी ड्युटी तू कर. म्हणजे कसं दोन्ही, मी डबल ड्युटी करायची. पण त्यावेळेस हार्डली 2-3 पेशंट्स असायचे, कारण की स्टाफच नसायचा फ्लोअरवरती. जे लॉंग स्टेवाले असायचे तेच असायचे, तर 2-3 जास्तीत जास्त. तर मी आपली काम वगैरे करून मस्त मोठी रांगोळी वगैरे, मी आणि माझा एक कलिग आहे तो, आम्ही दोघांनी मस्त अशी रांगोळी काढली. आमचं सगळं काम असं सगळं छानपैकी, आमचं एक रील्स बघण्यात एकदम चिल, काय नाही. पेशंट पण आपला झोपला, त्यांची मेडिसिन झाले, सगळं एकदम चिल. आणि सडनली त्यांनी बसले मी आणि मावशी मला म्हटली चला आपण ना काउंटिंग करू बेडशीट्स आणि ते इन्व्हेंटरीज बघू. म्हटलं ठीक आहे. मी अशी सोफ्यावरती बसली. 10th फ्लोअर जो कम्प्लिटली बंद आहे. पेशंट रूममध्ये असलं तर बेल देतात ना बोलवण्यासाठी, कॉल बेल, ते चालू झालं. तर मी म्हटलं की
बेल कुठून येते? तर मी माझ्या फ्लोअरला तर इंडिकेटर दिसत नाही आहे. म्हटलं ठीक आहे चल, पेशंट पण झोपली आहे, चल खाली 10th फ्लोअरला जाऊन बघू. 10th फ्लोअर आत ॲक्च्युली 2 लिफ्ट्स आहेत. एक बाहेरून लिफ्ट आहे जी ब्लॅक जाळीवाली, आणि एक आतमध्ये ती इलेक्ट्रिकवाली जी अशी शट होते, जी क्लोज होते पूर्ण. तर ती एक जी क्लोज होते ते डायरेक्ट वॉर्ड्समध्ये ओपन होते, आणि ती कॉरिडॉरमध्ये एक दुसरी लिफ्ट आहे ती कॉरिडॉरमध्ये, जिथे स्ट्रेचर्स वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो, जी मोठी लांबडी लिफ्ट असते ती. तर ते सगळं झालं आणि खाली बघते बीप चालू आहे. म्हटलं इथं क्लिनिंग झालेली का? कधी कधी असतं पाणी वगैरे आपण क्लिनिंग करतो ना, तर होतं असं बीप होते. पण तो फ्लोअर बंद होता, त्याचं क्लिनिंग एका हफ्त्यानंतर होणार होतं. बीप, आणि हे दुपारची गोष्ट, 12-12:30ची गोष्ट आहे, असंही नाही रात्रीचा टाईम आहे, 12-12:30ची गोष्ट आहे. आणि मी गेले, माझ्यासोबत जी मावशी होती म्हणते सिस्टर आत नका जाऊ. म्हटलं का गं? चल काय नाही होत असं. ते नाही, नंतर बातते या सगळ्या गोष्टी, नका जाऊ सिस्टर, ऐका. म्हटलं अगं काय नाही होत. बघितलं आतमध्ये जाऊन, काही नव्हतं, सगळं शांत होतं, काहीच नव्हतं. पण हे दिवाळी वगैरे झाल्यानंतरची अशी सेम त्याच फ्लोअर, त्याच्या खाली एक असा थेरपी एरिया होता, जिथे थेरपिस्ट होतात. एक असा छोटासा कॉमन कॉन्फरन्स हॉलसारखं तसं होतं. माझा एक फ्रेंड आहे, शिवम नाव आहे त्याचं, आणि एक माझी फ्रेंड ती दुसऱ्या फ्लोअरला वर्षा. तर आम्ही दोघांनी आता हे जे सांगते मी ते नाईटचं सांगते. तो फक्त एक इन्सिडेंट झालेला, एक बेल वाजण्याचा, तर तो मी क्रिपी नाही बोलणार, पण त्याच्याच रिलेटेड तू करू शकतोस या गोष्टी. तर नाईटचा टाईम होता, आम्ही जेवलो वगैरे सगळं सेम तसंच, सगळं कामं झाले, 11-11:30चा टाईम झाला. मग असंच आम्ही हॉरर गोष्टी, ऐसा हुआ था वैसा हुआ था, म्हणतं कुछ नहीं होता है भूत बीत. म्हटलं चल ते को ना 8वें माले पे दिखा, नाही 9th फ्लोअरला दाखवते मी ते को भूत, मी बोलले त्याला, कारण की मला खरंच ना नाही भीती वाटत. पण तो मग माझी एक मैत्रीण, मी तिला म्हटलं की तू लिफ्ट जस्ट प्रेस कर 9th फ्लोअरला, बाकी काही करू नको. तर आमचा प्रँक होता ॲक्च्युली त्याच्यावरती. अरे, तर आम्ही गेलो. तो मला म्हणतो नहीं वो लिफ्ट से जाएंगे. मतलब क्यों? वो लिफ्ट से नहीं, वो खुला है ना थोड़ा सा, तो भी ये पूरा बंद है. तो मैं मतलब लिफ्ट से जाने का ही नहीं, हम लोग जाएंगे स्टेयरकेस से. मैं मतलब स्टेयरकेस से क्यों जाना है तुझे? लिफ्ट से ही जाना है, तभी हॉरर दिखता है, तभी भूत दिखता है. म्हणतो नहीं तू स्टेयरकेस से जा. मतलब रीज़न बता. त्याचा आन्सर ॲक्च्युली म्हणतो नाही, भूत नीचे से आएगा तो ऊपर भागेंगे, ऊपर से आए तो नीचे भागेंगे. तो भूत आहे रे म्हटलं, तो कुठेही उद्भवू शकतो म्हटलं. म्हणतं मग त्याला आम्ही ओढून दाढून ना त्या लिफ्टमध्ये टाकला, जो इलेक्ट्रिकवाली, जो असं पूर्ण क्लोज होते बंद होते ती. 11th फ्लोअर, 10th फ्लोअर, 9th फ्लोअर. जसं 9th फ्लोअर आला, माझी मैत्रीण जिथं असं तर पॅनल असतो ना फ्लोअर्सचे, तिथंच उभी होती, आणि तिने तो 9th फ्लोअर प्रेस करून ठेवला आहे. ती ते अशी बॅकला उभी होती, म्हणजे इथे मागे ते बटन्स आहेत, आणि तिने हात असा मागं ठेवलेला आहे. आणि त्यात 9th फ्लोअरला लिफ्ट ओपन झाली. अक्षरशः डार्क अंधार तिकडे, कारण की रात्रीचं कोणीच नसतं, ते सगळं दिवसाचेच थेरपीज वगैरे असतात. तर हा म्हणतो लिफ्ट कैसे खुला? आम्ही म्हटलं पता नाही रे क्यों खुला. ॲक्च्युली आम्ही त्याच्यावर प्रँक करत होतो. लिफ्ट बंद झाली. त्याला वाटलं फ्लोअर चेंज झाला. परत लिफ्ट तिने दाबलं, आणि ती तिकडून सरकली आणि माझ्याकडे आली. म्हणते क्या रे शिवम, देख ना कैसा लिफ्ट ओपन ये हो रहा है, और यही फ्लोर पे अटका पड़ा, बोला था ना देखो इधर भूत है करून. तो सच्ची में है क्या? मुझे बहुत डर लग रहा है. ॲक्च्युली मुलं कधी घाबरत नाही त्या गोष्टींना, पण तो खूप घाबरायचा. पण त्याच्यानंतर मी मजाक करणं सोडलं. असं दोनदा मी लिफ्ट ओपन स्वतःहून केली, बट 3rd टाईम ती लिफ्ट ओपनच राहिली. आणि एक आवाज, जोरात किंचळण्याचा आवाज, तो हळूहळू आमच्याकडे येत होता. आणि आम्हाला असं वाटलं की जे कोणी आहे ना आता इकडे ह्या फ्लोअरला, तो आमच्या समोर येऊन उभं राहणार. आणि ॲक्च्युली माझी आणि माझी मैत्रीण, आम्ही म्हणजे म्हणतो ना एक पाणी घशातलं सुकतं, आपण प्रँक करायला जातो, पण हेच आपल्यावरती उलटवार होतोय की काय. आणि खरंच मी ऐकला, तिने ऐकला, पण आम्ही त्याला रिॲक्ट नाही झालो, कारण की हा ऑलरेडी घाबरलेला. आणि जसं 7th फ्लोअर आला, कसं बसं ती लिफ्ट एकदाची बंद झाली. तो आवाज जवळ येत होता. लिफ्ट बंद झाली. ती काहीच बोलत नाही. मी तिच्याकडे अशी स्टेअर करते.
तो तर बिचारा बेहोश होण्याच्या ह्याच्यातच होता, कारण की त्याला एक्सपिरियन्स आला. आणि तो क्रीपी आवाज, तो असा जोरात किंचाळण्याचा, तो हळू ते किंचाळ. आता आता समज तू इथे उभा आहेस आणि एक सर्टन डिस्टन्सवरती कोणी ओरडतो, तो आवाज, आणि तुझ्या जवळ तो आवाज येतो, तो कशा पद्धतीने इंटेन्सिटी त्याची ओरडायची वाढते. तर तसं ते होतं. तसा तो खुलला, 7वा फ्लोअर आला. हा भाई घेऊन झोपला. 2-3 दिवस तो आला नाही. त्याला फन ताप. मला म्हणतो, मग आम्ही त्याला सांगितलं, अरे ये प्रैंक था, हमने ऐसे ही किया. म्हणतो, कुछ भी हो, देख लिया भाई, भूत को देखा रे, भूत के दर्शन एक्सपीरियंस कर लिया, अभी मुझे कुछ नहीं करना. तू तू अजून एक पण सांगणार होतीस की टाईममध्ये काय हॉस्पिटलमध्ये काहीतरी घडलेलं, म्हणजे तो मला वाटतं सगळ्यात वाईट टाईम होता. आणि तेव्हा तू ड्युटीवर होतीस? ॲक्च्युली फुल मी बॉडी पॅकिंग्समध्ये घालवलं. आई बॉडी पॅकिंग पॅकिंग म्हणजे जे मेलेले माणसं आहेत त्यांना मध्ये तुम्ही- जे माझी मुलगी हार्डली 2 वर्षाची होती त्यावेळेस. आणि प्रिकॉशनरी ऑब्वियसली ते लोक द्यायचे, किट्स द्यायचे तुम्हाला. तिथं आतमध्ये गेल्यानंतर एक पर्टिक्युलर वॉशरूम होता, सॉरी, त्या वॉशरूममध्ये तुम्ही क्लीन व्हा व्यवस्थित. Sanitize हां, वगैरे. सॅनिटाईज, आंघोळ लिटरली तुम्ही आंघोळ करूनच जायचं, हेड बाथ डेली. तर असं पद्धत म्हणजे खूप छान त्यांनी सोय केलेली. पण एक असतं ना आपल्या बॅक ऑफ माइंड, आपली इम्युनिटी चांगली आहे, पण आपल्या लेकरांची इम्युनिटी आहे का तशी. मी घरी जायची आणि त्या टायमामध्ये ना आय फील सो बॅड टू थोज फॅमिलीज की ते त्यांचे लव्ह वन्स आहेत आज त्यांच्यासोबत नाही आहे. तर तो इन्सिडेंट अगेन हा नाईटचाच आहे. जसे आम्ही ॲक्च्युली एका फ्लोअरला ना 4 जण असायचो आणि मामा मावशी, 2 मामा 2 मावशी, म्हणजे ओव्हरलॅपिंगमध्ये जायचो आम्ही. तर एकदा असं झालेलं ना, खूप म्हणजे तू एमर्जन्सी म्हण की काय, मला एक्सप्लेन नाही करता येणार तुला, पण स्टील 3-4 क्युबिक्स असायचे. 2 तिकडे सिरियस झाले की 2 इकडे सिरियस व्हायचे. इथून तिथपर्यंत जाऊसपर्यंत नो रिस्पॉन्स. मग त्यांना सोडायचं, इकडे जायचं. इथे तुला किती म्हणजे म्हणतात ना, 1 सेकंड पण मॅटर करतो ह्यावेळेस. पण तो टाईम असा होता, मला असं वाटतं की मला नाही वाटत की खूप क्रुशियल टाईम होता. मी एक्सप्लेन नाही करू शकत तुला. पण हां, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो वॉर्ड होता, त्या वॉर्डमध्ये आजही क्रिपी गोष्टी घडतात. तो निगेटिव्ह वाइब्स त्या पर्टिक्युलर फ्लोअरला आहे, जिथे खूप सारे जीव गेलेले आहेत. अजूनही आहे तिथे, की असं तुला फील होणार कधी की असं भक्का असलेलं, शांतता, एक वेगळंच म्हणजे एन्व्हायर्मेंट. ऑब्व्हियसली हॉस्पिटल्स कोणाला आवडत नाही, पण इतर बाकीच्या जशा गोष्टी आहेत त्याच्या बाकीच्या वॉर्ड्सपेक्षा हे समथिंग डिफरंट होतं. रात्री असंच एक इन्सिडेंट झालेला. मामा माझ्या बाजूला बसलेले, आम्ही असंच मावशी, डॉक्टर्स, आम्ही अशी गप्पा करत होतो. गप्पा जस्ट नॉर्मल आपल्या, हे क्रिपी वगैरे गोष्टी नाही, पण आपल्या रिलेटेड, हां, इन रिलेटेड पेशंटच्या गप्पा होत्या की ह्याचं हे, त्याचं ते, त्याचं ते. तर आणि हां, काही पेशंट्स असतात जे ऐकत नाहीत. आपण सांगतो ना ज्यांना की तुम्ही मास्क लावा, म्हणजे ऑक्सिजन मास्क लावा. बाहेर लोकांना त्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता होती. तुम्हाला भेटतंय फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही त्याचं घ्या, त्याचं जे काय बेनिफिट्स आहे ते घ्या. नाही, इरिटेशन हो रहा है. मग काही पेशंट्स नॉर्मल नेझल ट्रोंग्सवरून बायपॅप म्हणजे हा एक त्याच्यावरचा हे असतं, म्हणजे सेम ॲज हाय प्रेशरमध्ये तुम्हाला एक ब्रिदिंग, आर्टिफिशियल ब्रिदिंग, म्हणजे तुम्हाला घेता येत नाही पण ते आर्टिफिशियल ब्रिदिंग. हां, सो मग त्याच्यामध्ये काय होतं ना, इथे खूप असं पॅक होतं, इथे इंजर्ड होतं, मग ते दुखतं वेगळं असं. तर मामा असेच माझ्याशी बोलत होते. बोलताना त्यांना एक विस्पर ऐकू आला, मामा, जस्ट असं, मा. तर मी मामाला म्हटलं, मामा मला म्हणतात, सिस्टर कोणी बोलवत आहे का? म्हटलं नाही, मला तर नाही ऐकू आलं. तर मग मला म्हटले की चला ना, एक राऊंड घेऊया ना आपण, कोणी काय माहिती कोणाला काय पाहिजे असेल, चला. तर जवळजवळ मला असं वाटतं 1:30-2चा टाईम झाला असेल. आणि मग मी मामासोबत एक राऊंड घेतला. सगळे पेशंट झोपलेले. येताना परत त्यांच्या कानामध्ये असा थंड आवाज असतो ना, असे एकदम
काहीतरी एक चिल्ड सडन टेम्परेचर रेज कमी झाल्यासारखं. सॉरी, मला म्हणतात थंडी वाजते का तुम्हाला सिस्टर? पण पीपी किटमध्ये कुठे तुला थंडी वाजते, एवढं गरम होतं, एक तर इथं हीट झालं एकदम मला. म्हटलं खरंच नाही वाजत आहे मामा, ठीक आहे. मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, एक काम करा, तुम्ही थोडं बसा, चहा आहे, चहा वगैरे घ्या, आतमध्ये जा, फ्रेश व्हा, मास्क वगैरे काढा. होतं असं कधी कधी आपली थकान, जेव्हा आपल्याला एकदम शरीर थकतं डबल ड्युटीज वगैरे करून, तर होतं तसं आपल्याला. तर मी त्यांना ते सांगितलं. मग ते माझ्या बाजूला आले. मला म्हणते सिस्टर, मला बाथरूममध्ये गेलो ना, मला सेम तोच आवाज आला. म्हटलं का तुम्हाला आवाज आला? आणि त्यांच्या खाली कॅज्युअल्टी होती तिकडे. म्हणजे ॲक्च्युली कॅज्युअल्टी आणि एमर्जन्सी डिपार्ट मला नाही वाटत की कोणी अटेंडही करत होतं. सर्दी खोकला आता काही जरी असलं तरी येतात, पण त्यावेळेस घरचेच रेमेडीज करून हे करायचे. तर मला म्हणतात की नाही, मला ना खूप एक आवाज पण आला आणि खूप जोरात जोरात सिस्टर बाळ रडतंय बघा. म्हटलं मामा, हा अडल्ट वॉर्ड आहे फर्स्ट ऑफ ऑल, इथं बाळाचा रडण्याचा आवाज कसा येईल तुम्हाला? मला म्हणतात त्या रूममधून येतो आहे, स्टोर रूमच्या जस्ट बाजूचा त्या रूममधून येतो आहे. म्हटलं ठीक आहे, चला परत जाऊ. आम्ही गेलो. ॲक्च्युली जिथे पॅन्ट्री होती, आता आतमध्ये त्यावेळेस सील्ड पॅक जेवण येत होतं, सील्ड पॅक, तर पॅन्ट्रीचं काही यूजच नव्हता. आणि त्यावेळेस कंडिशन अशी होती ना, जी बॉडीज आम्ही पॅक करायचो ना, ती आम्हाला स्टोअर म्हणजे मॉर्चरी फुल असायची. तर आम्ही त्या पॅन्ट्रीमध्ये स्ट्रेचरवरती, त्या कट्ट्यावरती बॉडीज असे ठेवायचो रचून. आणि हो, आणि ना काय व्हायचं ना, त्या पर्टिक्युलर एरियातून आम्ही असं जायचो ना, मग तेवढ्या भागातच तो सांगतो मला इथून आवाज आला, मला इथून मामाचा आवाज आला. हां, त्यावेळेस टचवूड मी देवाला, गॉडला एकच प्रेयर करत होते की मी एक अडल्टचं मरण बघू शकते, पण प्लीज माझ्या डोळ्यासमोर कधी कोणत्या लेकराचं मरण नको दाखवू, कधीच नको. आणि जितके पण आलेली एक छोटी मुलगी होती माझ्याकडे, ती पण खूप पॉझिटिव्ह होती. आय वॉज प्रेईंग फॉर हर की हिला नको काही होऊ देऊ, हिला ॲज इट इज बाहेर काढ. तर तो पर्टिक्युलर एरिया, तो पॅन्ट्री होती ना, तिथूनच मामाला आवाज त्याला येतोय, मला नाही येत. जसं आम्ही दोघं टर्न झालो ना, मला पण मा असा आवाज आला. मी एकदम सडन बघितलं मागे, मला असं शॅडोज, एक ब्लॅकिश हलकासा शॅडो असतो ना आपला सावलीचा, असा दिसला. मला वाटलं मामाचंच सावली असेल, पण मामा माझ्या पुढे. ही शॅडो कोणाची होती? ही शॅडो कोणाची होती? मी त्याच्यानंतर की नाही, मामा जे बोलत आहे तो असेल. तो एक पर्टिक्युलर टाईम असतो त्यांचा, एक झोन असतो, प्रेझेन्स त्यांची फील. कारण की तिथे कितीतरी बॉडीज अशा असतील ज्यांचे अनपेक्षित मृत्यू झालेले आहेत, ज्यांना असेल अजूनही काही फ्युचरमध्ये करण्याचं किंवा काय इतर गोष्टी. सो ते खूपच वियर्ड होतं रे. म्हणजे आणि एक बॉडी तर मला अजूनही पुष्पाना होतं त्या आंटीचं. त्यांनाच म्हणजे सांगत होते ना, आंटी लावा ऑक्सिजन, लावा ऑक्सिजन, लावा ऑक्सिजन. नाही ऐकत ना. आणि नंतर मग तिथून त्यांची बॉडी वगैरे पॅक केली आणि मग रिलेटिव्सला त्या क्लास स्टोअरवरूनच आम्ही फेस दाखवायचो आणि मग तिथूनच BMC घेऊन जायची. मग रिलेटिव्स पण तो एक फेज खरंच खूप विचित्र होता. म्हणजे खूप असे सोल्स आहेत ना, जे त्यांची इच्छा वेळेच्या आधी किंवा त्यांचा वेळ नसेल आला, वेळेच्या आधी येत असेल, तर त्यांचे प्रेझेन्स लोक तिथे फील करवतात अजूनही. आणि खूप मला कोविड हा टाईम खूप तुम्ही तर फ्रंटलाईन वर्कर्स होतात त्यावेळी आणि तुमच्याकडे तर काहीच पर्याय नव्हता. पण कसं वाटतं म्हणजे समजा, म्हणजे मला नाही माहिती, कारण आत्तापर्यंत आपण जे पॉडकास्ट केलेत ते आपण खूप असे नॉर्मल लोकांबरोबर केलेत, पण जी स्पेशली तुमचं जॉब होता आणि तेही कळली की तुम्ही आज एका माणसाला बघताय तो असं वाटतं अरे हा तर एकदम ठीक होईल, दुसऱ्या दिवशी त्याची कंडिशन एकदम खराब होते आणि तिसऱ्या दिवशी तो मरून जातोय. अरे तुला मी सांगू काय, लिटरली म्हणजे एक फॅमिली होती, यंग म्हणजे त्यांची मुलं असतील, मला 5वी 6वीतले मुलं असतील, मुलगा आणि मुलगी. ते दोघं बाहेर बसलेले आणि मम्मी कैसी हे डॉक्टर, दीदी कैसी हे मम्मी बताओ ना. आणि तिची मम्मी इनिशियली चांगली हे करत होती, रिस्पॉन्स.
आणि माझी ड्युटी चेंज झाली. मी आले, शी वॉज ऑलमोस्ट गॉन. मी म्हटलं ही अशी का पडली, म्हणजे गेली होती ती लिटरली. आणि मी म्हटलं, आणि तिच्या मुलीने जस्ट मला थोड्या वेळ आधी विचारलं की दीदी मम्मी का कैसे आहे, आप जब भी आओगे ना हम लोग इधर बैठे हैं. आणि तिचे वडील सिरियस झाले म्हणून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं होतं, कारण की इथे जागा नव्हती. आणि तिचे वडील त्या मुलांचे पप्पा एक दिवस पहिलेच ऑफ झालेले, आणि त्या संध्याकाळी त्यांची आई पण गेली. मग आज ह्या जगामध्ये त्या दोघांपैकी शिवाय त्यांचं कोणीच नाही, म्हणजे सख्खं इमिजिएट मदर फादरच असतात, तेही नाही आहेत ह्या जगामध्ये. म्हणजे असे अडल्टपासून ते छोट्या छोट्या मुलांपर्यंत ते लॉस झालेला. मी ॲक्च्युली डिप्रेशनमध्ये गेलेली त्या टायमामध्ये. मी घरी यायची ना, बॉडीज खूप, तू मला सांग 5-6 बॉडीज दिवसातून पॅक करणं कसं वाटतं, म्हणजे की तुम्ही बॉडीजना पॅक करताय, म्हणजे ती फिलिंग कशी असते? खूप विचित्र. म्हणजे मी एक्सप्लेन, म्हणजे म्हणतात ना, नर्सेस आर विटनेस ऑफ लाईफ अँड डेथ. एक लाईफला तुम्ही जगात घेऊन येता, आणि एक लाईफ डोळे बंद करतो शेवटचा, तर वी आर द विटनेस. आम्ही एक फर्स्ट क्राय बच्चूचा, मदर कदाचित ऐकेल नाही ऐकेल माहिती नाही मला, पण ती तिच्या पेनमध्ये असते, एनेस्थेटिक इफेक्टमध्ये, ती तिच्या मुलाचा हिअरिंग पण कदाचित बट वी आर द विटनेस, डॉक्टर्स आर द विटनेस. आणि बर्थ अँड डेथ, तर हा जो एक जर्नी आहे, प्रत्येकाचं एक्सपिरियन्स, प्रत्येकाचं हे खूप डिफरंट आहे. आणि जे बॉडी पॅक करायचं तू मला सांगतोस ना, त्यावेळेस माणसाचं म्हणतात ना अहंकार, जो व्यक्ती असतो ना की मीपणा, तिथं शून्य असतं. तो व्यक्ती किती करोडपती असू दे किंवा किती गरीब असू दे, देवाच्या म्हणतात ना राज्यात तो समान आहे. तो फिलिंग तिथे खरंच तू म्हणजे ना खूप हे असतं, तो एक्सप्लेन करू कसं, मी तशा पद्धतीने तुला करण्याचा प्रयत्न तर करतेच आहे, पण नाही, तो जो टाईम असतो, माणूस हा शून्य, लिटरली शून्य, काहीच नसतं त्याच्याकडे. एकदा त्याच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत तो आहे. तू किती दिवस त्याच्यासाठी हे करशील की हा व्यक्ती, चल एक फ्रेंड आहे, फॅमिली फ्रेंड्स आहे, किंवा फॅमिलीमधून कोणी आपलं ऑफ झालं, आपण किती दिवस त्यांची आठवण काढणार? एक पर्टिक्युलर वर्ष, 2 वर्ष, 6 आठवड्यात. मी कुठच्या स्टडीमध्ये वाचत होतो की 6 आठवड्यात आपल्याला माहिती पडतं की तो माणूस नाहीये, कारण 6 आठवड्यापर्यंत आपण त्याची आठवण असते, आणि 6 आपण कम्फर्टेबल होतो की तो नाहीये आता. हा तू काय बोलत होते? सॉरी मी तुला अडवलं. तर मी हे सांगत होते की आपण त्यांना म्हणजे विसरू नाही शकत, पण एक टायमानंतर ना हे निसर्ग असा पद्धतीने बनलेला आहे ना, तो तेवढा आपल्याला शक्ती देतो विसरण्याचं. थोडं बहुत एक टायमानंतर सांगते, वाटतं की आता बघ माझे पॅरेंट्स आहेत, एक सपोज एका टायमानंतर ते नाही आहेत सपोज, तो क्षण ज्यावेळेस ते लोक ह्या जगात नाही आहे, इमिजिएट क्षण जो आहे ना, तो खूप पेनफुल असतो त्या व्यक्तीसाठी किंवा त्याच्या फॅमिली मेंबरसाठी, कळलं? तो जो इमोशनल अटॅचमेंट किंवा इमोशनल आपण जे रडतो, त्यांचं आपल्याला वाटतं नाही हे पाहिजे आपल्याला, हे नाही गेले पाहिजे, हे पाहिजेच आपल्याला, तोच व्यक्ती एक टायमानंतर एक्सेप्ट करायला लागतो की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही आहे. म्हणजे तो शिकायला लागतो त्या गोष्टीतनं की नाही आहे आता ही गोष्ट आपल्या आयुष्यात. पण हे 2 डिफरंट फेज आहे, ज्यावेळेस ते इमिजिएट वारतात आणि ते एक काही वर्ष 2 वर्षानंतर सेम व्यक्तीचं आपण जेव्हा गोष्टी करतो ना, तर ते थोडे कॅज्युअल होतात, कारण एक्सेप्ट करतो ती आपण गोष्ट. हेच लाईफ सायकल आहे. आणि त्यावेळेस असं आहे ना, ज्यावेळेस मी तुला आता कसं एक्सप्लेन करू, फिमेल मेल बॉडीज असतात, तो व्यक्ती स्वतःला झाकण्यासाठी म्हणजे एक स्वतःचं की हे माझं पर्सनल गोष्टी आहेत, काही नसतं अरे त्यावेळेस, काही नसतं. व्यक्ती मेला, दॅट इज ओनली बॉडी, तो व्यक्ती नसतो. म्हणजे ज्याला आधी आपण एक चिमटा काढला की दुखायचं आणि तोच व्यक्ती
काही ह्याच्यासोबत न पडलेला. म्हणजे काय तो सीन आहे ना, म्हणजे मी आतापर्यंत तुला मी सांगू मी किती बॉडीज पॅक केले, 60-70 तरी झाले असतील आणि तू एवढासा पॅक केलं पॅक म्हणजे केले. तू आणि एवढं ते बापरे. आणि ते हे आणि सगळं आता करून तू हसत सांगतेस पण त्यावेळी तू अरे किती त्यावेळेस मी पेन मध्ये असशील. डिप्रेशन. म्हणजे आणि ते आताही तुझ्या वागण्यावरून दिसतंय की म्हणजे आपण हॉरर बद्दल बोलत होतो आणि सडनली तिथे जाऊन पण ते गोष्टच तशी आहे. म्हणजे पण नाही, ते लोक आजपर्यंत पण त्यांचे प्रेझेन्स फील करवतात तिथे. मला आठवतंय जसं तू बोललीस ना की अबाउट लॉस, तर एकदम खूप जवळचा लॉस म्हणजे मला आठवतं की मी 12th मध्ये होतो 2017-2018 मध्ये. तर माझा खूप एक जवळचा मित्र होता अनिकेत करून, ठीक आहे. तर आम्ही रेग्युलर यायचो, बोलायचो, गप्पा मारायचो, असं तसं चालायचं म्हणजे मित्र आहे असं तसं. आणि कॉलेजमध्ये पण एक सोबत होतो, नाही सॉरी क्लासेसमध्ये आम्ही एक सोबत आणि एकाच आजूबाजूलाच राहायचो, ठीक आहे. आणि मला आठवतंय की आणि खूप मस्तीखोर आणि खूप मनाने चांगला. म्हणजे आम्हाला जास्त वेळ नव्हता झाला, म्हणजे 1-2 वर्ष वगैरे झाले असतील, पण खूप जवळ आलेला कारण तो तेवढा चांगला होता मनाने वगैरे आणि सगळ्यांना तो आवडायचा तसं. तर आम्ही रोज भेटायचो, ऑलमोस्ट रोज भेटायचो. आणि मग त्यानंतर त्याचे एक्झाम्स वगैरे चालू झालं, हे चालू झालं तसं. तर असं की तो भेटणं कमी येऊ लागला कारण तो आहे ना त्याच्या काका काकींकडे राहायचं. म्हणजे होतं ना की आई वडील गावी राहायचे आणि तो काका काकींकडे शिक्षणासाठी वगैरे इथे आला होता. आणि आता काका काकींकडे राहतोय तर त्या मुलांना अजून स्ट्रेस असतं ना की आता त्याने 12th आहे, अभ्यास करायचा आहे. तर त्याचं हळूहळू भेटणं कमी झालं होतं. म्हणजे तो फक्त आमचं कधी असं भेटणं झालं तेवढंच. तर असं कमी. तर एक दिवशी ना मी त्याला असंच कॉल केला, मला आठवतं 31st आहे आणि 31st असतं ना आपल्या मुलांचं की आता अरे चला कुठेतरी जाऊया, पार्टी करूया, चायनीज खाऊया, असं तसं. तर मी त्याला कॉल केला आणि तो बोलला ठीक आहे येतो, म्हणजे तुला येतो मी खाली. तर आला खाली आणि तो खाली फक्त ह्यासाठी आलेला बोलायला की मी नाही येत आहे कारण काकी नाही पाठवत आहे मला, काकीने एवढं चांगलं बनवलं आहे, आमच्या आवडीचं बनवलं आहे, तर मी येत नाही, असं तसं. मी बोललो की ठीक आहे. आम्ही 5-10 मिनटं बोललो असं असं, ठीक आहे चल उद्या भेटू, तुम्हाला आवाज दे, क्लासेसला पण जाऊ तेव्हा. आणि दुसऱ्या दिवशी मला समजतंय की एक त्यांच्याच बिल्डिंगमध्ये काहीतरी म्हणजे खूप लोक जमा झाले आहेत. आणि माझं असं झालं की अरे काय झालं म्हणजे असं तसं. तर माहिती पडलं कोणतरी पडलं आहे. तर मला वाटलं अरे कोणतरी पडलं आहे, ठीक आहे यांच्या बिल्डिंगमध्ये कोणतरी असेल. तर मी ह्याला कॉल लावतोय की अरे कोण पडलं असं तसं. हा कॉल नाही उचलत आहे. मग मला समजलं की अनिकेतच पडला होता ओ आणि त्याचीच डेथ झाली होती. आणि ज्याच्याशी मी रात्री बोललोय की मी तुला उद्या भेटतो, आता त्याची डेथ बॉडी माझ्यासमोर होती. आणि तेव्हा मला असं झालं भाई, म्हणजे त्याच्या आधी माझं असं होतं ना की माणसं मरतात पण आपले नाही मरत, मरत नाही. हा कारण बघितले नव्हतं सध्यात. कधी. हा आणि मग त्याच्यानंतर ते जी रियालिटी मला हिट झाली ना की नाही, मग त्या गोष्टीने खूप हंबल पण केलं. मग त्यानंतर मी खूप जपायला लागलो की बाबा जे उन्हाळ की असं असतं म्हणजे की ट्रेनमध्ये असं चढणं हे चढणं, म्हणजे मी खूप हे झालो. पण तो लॉस अजूनच होतो. म्हणजे आम्ही पण जेव्हा आम्ही 3 लोकांचा ग्रुप होता मित्रांचा, एक दिल्लीला असतो तर आम्ही नेहमी येतो तेव्हा म्हणजे अशी बॅक ऑफ द माइंड त्याची आठवण असते. पण हा यार गेलं म्हणजे क्षणात संपलं. म्हणजे त्यात तोल गेला, तो पडला, खतम. खूप असं क्रिपी गोष्टी आहेत ह्या जगात. क्रिपी म्हणजे आहेत. म्हणजे खूप ॲक्सेप्टन्स. आणि मला असं वाटतं ना की खूपदा आहे ना आपण जे असं बोलतो ना की मला माझी आई दिसते किंवा मित्र दिसते. म्हणजे मला अनिकेत अजून कधी नाही दिसला, पण असं स्वप्नात वगैरे येणं हे खूप कॉमन आहे. म्हणजे पण असं हे नाही झालं. पण तेच आहे की जेवढं आपण क्लोज असतो ना तर आपण बोलतो की मला कोणतरी दिसलं, तर मला वाटतं मोर दॅन दॅट असंही असू शकतं की ते आपल्या एवढ्या जवळ होते की आपला माइंड माइंड गेम खेळतोय. खेळतो. इल्युजन्स होणं किंवा आपणच त्या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो आणि ते आपल्याच, जसं आपण बघ झोपायच्या आधी एखादी गोष्ट आपण विचार सतत करत राहिलो, तेच आपल्या ड्रीममध्ये येतं मोस्ट ऑफ. तोच आहे आपलं सगळं माइंडचा गेम खेळ आहे, अजून काहीच आणि नाही. बिकॉज आपला माइंड एवढा डेव्हलप झालाय की एवढ्या सगळ्या गोष्टी तो स्टोअर करू शकतो. हा, जितका कम्प्युटर नाही करू शकत. जितका कॉम्प्युटर नाही करू शकत. आणि तू बघशील ना की म्हणजे आता ओव्हर द इयर्स म्हणजे आता लँग्वेज बदलले, आपले रिलिजन बदलले, आपले कलर्स बदलले, खूप बदललं. पण एक गोष्ट जी कॉमन होती आधीपासून, म्हणजे ते हजारो शेकडो वर्ष आधीपासून जेव्हापर्यंत ह्युमन मॅनकाइंड आलंय तेव्हापासून, ती म्हणजे स्टोरीज होती. मग ती स्टोरीज भले तुम्ही चित्र काढून ठेवा, गाऊन ठेवा किंवा काही मूर्ती बनवून ठेवा, पण ती स्टोरीज राहिले जे आपल्याला बोलता पण येत नव्हतं तेव्हाचे स्टोरीज आहेत. ते लँग्वेज नाही आहे त्याला, काहीच मॅटर नाही, ते पलीकडे आहे त्याच्या.
आणि जे आपल्याला ह्या गोष्टी का आवडतात भूतांच्या, कारण ते स्टोरीज आहेत. स्टोरीज आहेत, समथिंग थ्रिल. हा इमॅजिनरी वर्ल्ड आहे ना. पण खूप डेप्थमध्ये जातोय कॉन्व्हर्सेशन. पण आपण परत हॉररकडे वळूया. तर तू आता एवढ्या वर्ष हॉस्पिटलमध्ये काढले, तुला वाटायचे हॉस्पिटलमध्ये मॉर्च्युरी असतात, तर तिथे जे काम करतात त्यांना कसं वाटत असेल, किंवा त्यांचे काय एक्सपिरियन्स तू ऐकलेस? रिसेंटचं मी तुला सांगते. माझी मोठी आई जी आता या जगात नाही आहे, तर तिची माझा भाऊ खूप अटॅच आहे, म्हणजे खूप 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 अटॅच आहे. कारण की त्याच्या लहानपणापासून त्याच्या आईने खूप सिंगल बिईंग अ फादर पण होते, पण ते जस्ट इथं तिथे इथे तिथे असे राहायचे, फॅमिली फ्रेंड्समध्ये वगैरे. असे गावाला जाणं येणं त्यांचं जास्त असायचं. तर मग हा पप्पा एवढा नाही, पण मम्मीला खूप अटॅच राहायचा. तर रिसेंटली शी पास बिकॉज ऑफ सम इलनेस. ठीक आहे. ज्यावेळेस मला कळालं, तर मी थोडीशी ह्या गोष्टींमध्ये आता म्हणतात ना, नजर मरते Used to बॉडीज it. बघून बघून. तर मला आहे अटॅचमेंट, कारण की मोठी आई आहे माझी वगैरे असं. तर आम्ही गेलो पुण्याला वगैरे, भाऊ जवळ घेतला, त्याला रडला वगैरे, मम्मी नाही उठा उठा वगैरे असं. मॉर्च्युरीच्या बाहेरचीच गोष्ट आहे. आणि माझे मम्मी पप्पा ते सिनियर सिटीजन आहे, 60s प्लस. पप्पा आता 70sमध्ये आहे. तर माझे मम्मी पप्पा येत असताना मी, माझे हस्बंड आणि माझी मुलगी, आम्ही लिटरली पळत सुटलो, कारण की त्यांना एमर्जन्सी तिथून एक हार्ट अटॅक नाही बोलू शकत, पण ब्रिदिंग डिफिकल्टी झालेली. आई विजन्स त्यांचे नव्हते. मला वहिनीचा फोन आला, मम्मा रिस्पॉन्स करत नाही आहे. आणि नेक्स्ट डेला माझा नर्सिंगचा गव्हर्नमेंटचा पेपर होता. तर आय मिस्ड दॅट. सो मी माझी बहिणीला म्हटलं, बहिणी मी निघते, कारण की बोलण्यावरून रिस्पॉन्स नाही आहे, बोलण्यावरून मला थोडा अंदाज मी बांधलेला. मग मी म्हटलं की ठीक आहे मी निघते. तर माझी बहिणी काय म्हणते, नाही तू उद्याचे एक्झाम देऊन ये, तोपर्यंत बघते मी इथे काय ते. तरी माझ्या बहिणीला मी एक साईड हे सांगितलं, म्हटलं बहिणी 1 घंटे में डॉक्टर आके आपको बता देंगे, रुको. मी असे बोलले. मग मी माझ्या पप्पांना मम्मींना सांगितलं की आपल्याला निघायचं आहे. माझे हस्बंड पण, आम्ही सगळे रेडी झालो, पुण्यासाठी निघालो. जितके बरं झालं ते लवकरच निघालो. मग आम्ही गेलो, एक साधारणतः 8च्या अराउंड आम्ही. पण आम्ही जसं स्टेशनला उतरलो, स्टेशनपासून म्हणजे बस आपलं रोडवेजने गेलो, पण स्टेशनपर्यंतच ते कॅब्स वगैरे असतात ना, तिथपर्यंत पोचलो. आणि वहिनीचा फोन आला की तुम लोग किधर आहे, मॉर्च्युरीमध्ये घेऊन जात आहेत, तुम्ही लवकर या. तर मी म्हटलं थांबा ना जरा. तर म्हणते ठीक आहे तू या, मी तिकडं पुढे मॉर्च्युरीच्या बाहेर थांबवतो म्हणून. म्हटलं ठीक आहे. तर मी माझ्या मम्मीला बोलले की तू आपली आरामात ये, आणि तिथे असे 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 रस्ते आणि अंधार झालेला. आता हे दोघं पण सिनियर सिटीजन, माझे पप्पा तरी एक परीने फास्ट चालतील, पण मम्मीला एकटं सोडून कसं येणार ना. तर मी म्हटलं ठीक आहे मी जाऊन पुढे अडवते म्हणून, थांबा. मी स्टार्ट रनिंग. वहिनीला म्हटलं अरे अभी हम लोग इधर याच्या इथं पोचलं वगैरे. म्हटलं ठीक आहे चालेल आम्ही येतो. मी गेले, भाऊ रडतोय उठा, मम्मी गेले बोलत होते वगैरे. मग माझे मम्मी पप्पांना ॲक्च्युली मग तिथे ना मॉर्च्युरीमध्ये लोक बोलत होते लवकर करा, माझी पण शिफ्ट संपत आहे, मला हे सगळं डॉक्युमेंटेशन्स आतमध्ये देऊन मला पण घरी जायचं. नक्की सांगा, तो भडकला माझ्यावरती की नक्की सांगा तुमचे कधी येतात. म्हटलं येत आहेत ते इथं हॉस्पिटलच्या इथंच आहे, रस्ता चुकले असतील, सिनियर सिटीजन जरा समजा प्लीज, मी रिक्वेस्ट केली त्यांना. माझी मम्मीला माझा आवाज आला, मम्मा. तर माझी मम्मी म्हटली अहो तिथे कुठे चाललात, इथून आवाज येतो बघा. तर माझे पप्पा म्हटले अरे ती गेली पुढे, तू इथं कुठे, चल चल. तर ते लोक ज्या दिशेने जायचं त्या दिशेने न जाता दुसरीकडेच भटकले. मग मम्मी तिथं शोधते, परत मम्मा म्हणजे माझ्या आवाजामध्ये आवाज आला मम्मीला. तर मम्मी बघते इथे तिथे कोणीच नाही. मग त्यांना त्या पद्धतीने लेट झाला. मग ते लोकांनी आतमध्ये बॉडी घेतली. जशी बॉडी आतमध्ये गेली तेवढ्यात माझे पप्पा तिथून पळत, मग पप्पांना मी हात केला लवकर पळत आहे. त्या पळत आले, त्यांनी बघितलं पण मम्मीला काय बघता आलं नाही. मग मम्मीने मला सांगितलं अगं आम्ही इथून येत असताना ना मला असा आवाज, तुझ्या आवाजामध्ये मला 2दा आवाज आला. तर मी म्हटलं मग. म्हणते अगं मग आम्ही तिकडच्या साईडला गेलो, मग आम्ही रस्ता भटकलो ना. मग तिथं सिक्युरिटीला म्हणते इथे काही नाही आहे, तिकडे मॉर्च्युरी. पण तो बॅक साईड फ्रंट साईड ते असते ना मॉर्च्युरीची, तीच होती एनिवेज. आणि तसा एक्सपिरियन्स तिकडे म्हणजे मॉर्च्युरीच्या इथे झालेला. आणि मॉर्च्युरीमध्ये मोस्ट ऑफ नॉर्मल व्यक्ती नाही काम करू शकत. तो बॅड स्मेल, ते कंटिन्यू बॉडीजमध्ये राहणं, एक परीने म्हणतात ना
काही जण म्हणतात मनुष्यासोबत नाही पण डेड बॉडीसोबत मी म्हणजे टाइम स्पेंड करू शकतो, पण तो सायलेन्स, ते शांतता, ते मेलेल्या सगळ्या अशा अनोळखी बॉडीज खूप विचित्र असतं. अरे ते खूप म्हणजे खूप क्रिपी असतं ते. किती वेळेस तू बघशील त्या बॉडीजला असं आणि कधी कधी असं फील होतं बॉडी हल्ली आहे का, हात हल्ला आहे का असं. कारण की बॉडी पॅक करताना पण कधी कधी असे 1 आणि 2 आणि 3 असे 3 बेड असतात. 2 मधले गेलेत, ह्या जगात नाही, तिकडचं आहे. मग ह्यांना आम्ही कसं करतो, कर्टन लावतो. मग ह्या साईडला आमचं कर्टन लावतो, कारण की ते नाही बघू शकत, ते पण इल पेशंट आहे, आपल्याकडे बेड्स कमी आहेत. मग त्यावेळेस तिकडच्या कधी कधी असं करता करता असं वाटतं अचानक पाय हल्ला का, हात हल्ला का, काहीतरी मुवमेंट झाली का, श्वास वाटतोय का, येत आहे. म्हणजे असं आपल्या माहिती ना माइंड गेम आहे, पण असं भरपूर वेळेस ना मला असा एक्सपिरियन्स किंवा इतर अजूनही नर्सेसला तसा एक्सपिरियन्स झाला असेल, आय एम शुअर, की ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि तिथे ते काम करणारे तर कसे करत असतील, बाप रे, जे ते तर असतातच, ड्रंक असतात, ड्रंक. अरे मास्क पण नाही लावणार, बिंदास्त असतात. कारण की त्यांना ते ॲक्च्युली ते लोक एवढे हे असतात ना, की म्हणजे करतात. आता त्यांच्यासारखं त्यांना सल्यूट आहे माझा, की असं काम करणं. आणि एक लास्ट रिच्युअल्स म्हणू नाही शकत, पण लास्ट म्हणतात ना, केअर, बॉडी केअर म्हणतात ना, सांभाळून करतात. ठेवणं वगैरे आहे. तिकडे काय केलं जातं, म्हणजे सगळं कट केलं जातं, अवयव बाहेर काढले जातात. तिकडे एक वेगळं अवजार, म्हणजे आपले छन्नी, हतोडी वगैरे आहेत ना, तसेच अवजार यूज केले म्हणजे जातात. हार्ड वेपन्स, हार्ड वेपन्स यूज केले जातात. आणि त्यातून ते सगळं बाहेर काढलं एक जातं. तिथं वेन मशीन असते, मग आपल्या बॉडीजचं जे काही पार्ट्स निघतात ते वजन केलं जातं. नॉर्मल सपोज आता एखादं मर्डर केस आहे किंवा पॉयझन केस आहे किंवा XYZ काही केसेस आहे, तर आता त्यांचं आता क्वेरी आहे की नाही हे पॉयझननी मेल आहे किंवा काय, तर मग तसे ऑर्गन्स किंवा स्टमकचं पार्ट झाला, मग ते आतडे असल्या मग ते काढतात, मग ते वजन करतात. मग नॉर्मलचं किती, हे किती, मग ह्याच्यामध्ये काय चेंजेस झाला, कलर म्हणतात. आता आपण सपोज हे केलं तर ते आपलं स्किन कलर चेंज होतो आपला, तर हे इंटरनली पण आपल्या चेंजेस दिसतात बॉडीजमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तिकडे. खूप विचित्र खतरनाक आहे. असतं, खूप विचित्र. पण मला यार त्यांच्यावर पॉडकास्ट करायला नक्कीच आवडेल, जर कोण मॉर्चरीमध्ये काम करण्याचा तुझ्या कोण ओळखीचे असतील तर मला नक्की असेल तर नक्कीच सांगेल मी तुला. मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा फक्त पार्ट 1 होता, आणि मला वाटतं की एंजल अशी पहिली गेस्ट असेल ज्याबरोबर मी सलग 4 तास गप्पा मारल्यात. त्यामुळे हा एपिसोड आपण पार्टमध्ये डिवाईड केला. हा पहिला भाग होता, दुसरा भाग लवकरच येणार आहे, तर नक्की तोही बघा. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.